नमस्कार विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आज झालेला फेब्रुवारी 2026 चा पेपर जो आहे तो या ठिकाणी आपण बघणार आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी. तर ह्या इयत्ता 8वीच्या प्रथम भाषा मराठी व गणितचा पेपर आहे. तर त्याच्यामधला आपण या ठिकाणी मराठी हा सेक्शन आता आपण पाहणार आहोत. तर याच्या या ठिकाणी आपण रॅपिड फायर मध्ये फक्त उत्तर या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण डिटेलमध्ये या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर आता मराठी सेक्शन मधील पहिला प्रश्न आहे की पुढील वाक्यातील रिकाम्या जागी येणारा योग्य वाक्प्रचार निवडा. याच्यामध्ये आपल्याला उत्तराचे दोन अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. तर प्रश्न पहिला असा आहे की रुपालीने कांदिवली स्टेशन गाठेपर्यंत उन्हातानातून काय केलंय? तर उन्हातानातून तिनं या ठिकाणी रपेट केलेला आहे आणि पायपीट केलेले आहे. प्रश्न क्रमांक 2. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 असा आहे की पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द निवडा. वेगळ्या अर्थाचा शब्द याच्यामध्ये पहिला आहे ज्योत्स्ना, दुसरा आहे कौमुदी, तिसरा आहे सौदामिनी आणि चौथा आहे चंद्रिका. तर याच्यामधला चुकीचा शब्द आहे तो सौदामिनी. हा ज्योत्स्ना, कौमुदी आणि चंद्रिका जो आहे तर हे चांदण्याला समानार्थी शब्द आहेत आणि सौदामिनी हा वीज या शब्दाला समानार्थी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहे. तर याच्यामधला चुकीचा जो पर्याय आहे ती जोडी आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तर चुकीची जोडी आहे दिवाकर. शंकर केशव कानिटकर नसून तर तो आहे शंकर काशीनाथ गर्गे. तर शंकर केशव कानिटकर जो आहे तो कवी गिरीश आहे आणि दिवाकर जो आहे तो शंकर काशीनाथ गर्गे आहे. तर या ठिकाणी कानिटकर आणि हे शंकर हे हे दोन नाव जरा समान असल्यामुळं हे मुलांच्या लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे हा पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे आणि हे कवी अनिल आत्माराम रावजी देशपांडे, त्याचबरोबर आरती प्रभू, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, कवी बी हा नारायण मुरलीधर गुप्ते हे सगळे पर्याय बरोबर आहेत आणि चुकीचा पर्याय दिवाकर हा चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीची जोडी या ठिकाणी निवडायला आहे. त्यामुळे उत्तर क्रमांक 4 प्रश्न क्रमांकाचं उत्तर आहे 3चं उत्तर आहे 4. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे ओसाड या शब्दाला आपल्याला विरुद्धार्थीचा शब्द निवडायचा आहे. तर ह्याचं सरळ सरळ उत्तर आहे ओसाड म्हणजे जिथं काही उगवत नाही आणि सुपीक म्हणजे जिथं भरपूर धनधान्य उपलब्ध किंवा उगवून येतं. तर ह्याचा उत्तर जे आहे ते 2 नंबर पर्याय आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे, अतिशय शुद्ध व उत्कृष्ट प्रकारचे या शब्दसमाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. शब्दसमाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 52 कशी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे की कार्यक्रम पूर्ण झाल्यावर व्यवस्था करणे. म्हणजे कार्यक्रम पूर्ण झाला आणि पुन्हा व्यवस्था केली. तर ह्या अर्थाची आपल्याला योग्य म्हण निवडायची आहे. तर ह्याची म्हण आहे बैल गेला आणि झोपा केला. हे 6 नंबरचं उत्तर आहे. 3 नंबर बैल गेला आणि झोपा केला. प्रश्न क्रमांक 7 आहे पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही म्हणलंय? पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतील नाही? तर ह्याचं उत्तर आहे बटाटा. तर बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे आणि भाकरी, विळी, गाजर हा कानडी भाषेतील शब्द आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे वसुंधरा या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार कोणत्या परसवर्णासारखा आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे संधी नियमानुसार विसंगत शब्द ओळखा. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर 10 नंबरचा प्रश्न आहे 10 ते 12 मध्ये आपल्याला या ठिकाणी कविता संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले आहे की ह्याचे फक्त आपण उत्तर पाहूया. प्रश्न क्रमांक 10 चं उत्तर आहे की अपंग व्यक्तीचा उपवास कोणाकडून होत आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 धनिकांकडून याचा उपवास होत आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे की कीव येणे, कीव येणे या वाक्प्रचार या कवितेमध्ये कोणत्या अर्थाने वापरलाय? तर कीव येणे म्हणजे या ठिकाणी दया येणे. हा या ठिकाणी 11चं उत्तर 2 आहे. त्याच्यानंतर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे की कवितेतील आशयानुसार खालील विधाने दिली आहेत त्यातील योग्य विधानाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यामध्ये विधान आपल्याला दिले आहेत की 1 नंबरचं विधान दिलंय की मजुराला दीनबंधू म्हटले आहे. हो, या ठिकाणी मजुराला दीनबंधू म्हटलेलं आहे. अपंग व्यक्तीची जीभ ओरडून कोरडी झालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. पण कवितेतील वर्णन आदिवासी पाड्यात झाले. या ठिकाणी कवितेत आदिवासी पाड्याबद्दल कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजे अ आणि ब या ठिकाणी योग्य आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाचे सामान्य रूप अचूक आहे? तर याची डायरेक्ट उत्तर आहे की पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4.
रक्कम, रकमे आणि मावळे, मावळ्या हे या ठिकाणी ह्या 13व्या प्रश्नाची 2 उत्तरे आहेत. प्रश्न क्रमांक 14वा, पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते? तर पुढीलपैकी भाववाचक नाम याच्यामध्ये 4 पर्यायापैकी नैपुण्य हे ह्या 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा, हे घे तुला विमान प्रवासासाठी 50,000 रुपये. तर याच्यामध्ये आपल्याला रुपये या शब्दासाठी लिंग ओळखाचा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की रुपये म्हणजे या ठिकाणी ह्याचं उत्तर आहे की नपुंसक लिंगी. पर्याय क्रमांक 3. पुढील दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 16वा आपल्याला विचारला आहे. निर्मलजीत सिंग यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानाचा प्रतिकार जोमाने सुरू केला. तर हे जे वाक्य दिलेलं आहे, हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आपल्याला विचारलं जातं. याच्यामध्ये मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला हा 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे की केवळ वाक्य हे ह्याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा, योग्य विरामचिन्हाचा वापर करून लिहिलेले वाक्य निवडा. तर याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. या 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. साहेब म्हणाले, या नोटेतील 80 रुपयेच माझे आहेत, पण बाकी 20 रुपयाचं काय? हे वाक्य योग्य विरामचिन्ह वापरून लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर. 18वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे की पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. सर्वांनी समाजात सहकार्याची भावना ठेवावी. आता हे ठेवावी जे आहे या क्रियापदावरून आपल्याला हे वाक्य विद्यार्थी प्रकारातील येते. तर 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19, त्याचे बोलणे मधासारखे गोड असते. या वाक्यातील अलंकार ओळखा. मध आणि त्याचं बोलणं. तर हे 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे उपमा. त्याच्यानंतर आहे 20वा प्रश्न, मालिनी या वृत्ताचे खालीलपैकी कोणतं लक्षण नाही? पुढीलपैकी कोणतं लक्षण नाही? तर त्याचा यती 8व्या अक्षर आहे, बरोबर आहे. त्याच्या चरणात 12 अक्षर आहेत. तर हे 12 या ठिकाणी चुकवलेलं आहे. तर तिथं 15 अक्षरे असतात. म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे आणि एकूण चरण 4 आहेत आणि त्याचे गण ननम यय हे बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 20व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याचं लक्षण नाही. तर ते 2 नंबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 21वा, उभे धागे आडवे धागे या प्रसिद्ध कादंबरीचं लेखक कोण आहे? तर याचं उत्तर आहे ग. दी. माडगुळकर. हे 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ग. दी. माडगुळकर. प्रश्न क्रमांक 22वा, पुढीलपैकी आकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतं? याचा आपल्याला या ठिकाणी 2 पर्याय निवडायचे आहेत. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22चं उत्तर जे आहे ते 1 नंबर, मनूचा आवाज सर्व दूर पसरला आणि पर्याय क्रमांक 4, चैत्र महिन्यात झाडांना पालवी फुटते. ही या 22व्या प्रश्नाची 2 उत्तरे आहेत. त्याच्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23 ते 25 या ठिकाणी आपल्याला एक संवाद दिलेला आहे आणि त्या संवादावर आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर प्रश्न क्रमांक 23 विचारण्यात आलेला आहे की पारावर बसलेल्या गावकऱ्यांचा गप्पांचा विषय काय होता? तर त्याचं उत्तर आहे यात्रेत झालेल्या कुस्त्या. हा 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबर. 24वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे की पैलवानांनी संख्या रोडावण्याचे कोणते कारण संवादात आले आहे? या ठिकाणी पैलवानांची संख्या रोडवण्याचे कोणते कारण संवादात आलेले आहे की आर्थिक चणचण हे या 24व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला आहे की वरील संवादात जो झाला आहे त्या ठिकाणी किती व्यक्ती असाव्यात? आपल्याला असं विचारलं नाही की किती व्यक्तींनी भाग घेतलाय. आपल्याला प्रश्न विचारला की वरील संवाद झाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती व्यक्ती असाव्यात? तर असं काय या ठिकाणी दिलेलं नाही. त्या ठिकाणी आपल्याला म्हणलेलं आहे की चला तर मग लागू कामाला, जमूया निधी, शुभ कार्याला, उशीर कशाला, सरपंचाने असं म्हटल्यावर सारी मंडळी उठली. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही की त्या संवादामध्ये किती व्यक्ती असाव्यात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निश्चित सांगता येत नाही. तर ही उत्तर या ठिकाणी आपण अतिशय रॅपिड फायर मध्ये दिलेली आहेत. याच्यानंतर आपल्याला या सविस्तर उत्तरांचा त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन आपल्या ग्रुपवर येईल. धन्यवाद.